नमस्कार, मी सुवर्णा. या अखेरच्या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मुंबईतली सुरुवातीला बातमी आहे, ही आगी संदर्भातली बातमी आहे. मुंबईतल्या ताडदेवमध्ये काल एका कमला इमारतीमध्ये एका मजल्यावर आग लागलेली होती. या इमारतीला लागलेल्या आगीच्या चौकशीकरता आता 4 सदस्यांच्या समितीची स्थापना करण्यात आलेली आहे. काल लागलेल्या आगीत 6 जणांचा मृत्यू झाला होता, 15 जण गंभीर जखमी झालेले होते. या प्रकरणाची चौकशी केली जाणार आहे. 15 दिवसांमध्ये ही चौकशी समिती महापालिका आयुक्तांकडे अहवाल सादर करणार आहे. नेमक्या कुठे त्रुटी आढळल्या, कुणाची चूक, काय नेमकं घडलं, या सगळ्या संदर्भातली माहिती या अहवालामध्ये असेल. प्राथमिक माहिती अशी मिळत होती की शॉर्ट सर्किटने आग लागली. नंतर माहिती अशी मिळत होती की डक्टमध्ये 15व्या मजल्यावर आग लागून ती 19व्या मजल्यावर गेली आणि 19व्या मजल्यावरती आग पसरली. या मजल्यावर पूर्णपणे हा मजला जो आहे तो बाधित झाला या आगीमुळे आणि 6 जणांचा या आगीमुळे मृत्यू झाला. 15 जण जखमी झाले, त्यातले 3 गंभीर आहेत असं कळत होतं. भाटिया रुग्णालयासोबतच 2 वेगवेगळे रुग्णालय म्हणजे एकूण 3 रुग्णालयांमध्ये उपचारासाठी रुग्ण पाठवले गेले. हम लोग ने देखा, हम लोग नीचे उतरे. सो द वे द फायर ब्रिगेड को एक्चुअली बहुत प्रॉब्लम हुआ क्योंकि 18th फ्लोर है, तो इट बिकम्स अ वेरी बिग प्रॉब्लम. तो फायर ब्रिगेड वाज ट्राइंग इट्स लेवल बेस्ट और बहुत ज़्यादा आग लगे, बहुत ज़्यादा धुआं भी निकल रहा था. हमने सामने ही देखा क्योंकि हम लोग हमारे टेरेस से सामने ही वो दिख रहा था. मनाली, तुम्ही स्वतः ते आग पाहिली, तुम्ही स्वतः फोन केला, काय नेमकं तेव्हाचं चित्र होतं? आम्ही लगभग 7च्या दरम्यान मी आणि माझे हस्बंड वी वर वॉकिंग टेरेसवरती आणि अचानक एक 7:15च्या आसपास आम्हाला थोडासा धूर दिसला कमला बिल्डिंगमधनं आणि मुलांचा आवाज आला मदत करा म्हणून. तो वी वर स्कॅर्ड की हे काय झालं एकदम. नेमकी तेव्हा आग दिसत नव्हता, फक्त धूर दिसत होता. सो मग माझ्या मिस्टरांनी लगेच ते 101 मध्ये फोन केला आणि लकीली आपण ताडदेवला राहतो, नाना चौक एकदम 2 मिनिटाच्या जवळ आहे. तर एक 2 मिनिटात 7:15ला फोन केला. आय थिंक 7:17 फायर ब्रिगेड ऑलरेडी आलेले होते आणि अप्रोच रोड खूप पातळ असल्यामुळे थोडंसं त्यांना जायला त्रास होत होता. बट आय थिंक दे आर डुईंग अ व्हेरी गुड जॉब. ही दृश्य आपण बघतोय, कालची ही दृश्य आहेत, भयानक अशी दृश्य आहेत. ताडदेवमध्ये कमला नावाची 20 मजली इमारत आहे, ज्याच्या 19व्या मजल्यावर आग लागली अशी माहिती मिळाली. पूर्ण मजला आगीच्या भक्ष्यस्थानी गेला. सुरुवातीला तर एकाच घरात आग लागली होती, मात्र त्यानंतर ही आग या पूर्ण मजल्यावर पसरली. इतकी जीवितहानी होईल याची कल्पना कुणालाच नव्हती, पण 6 जणांचा मृत्यू झालाय आणि 15हून अधिक जण जखमी झालेले आहेत. 3 जण गंभीर आहेत. दरम्यान पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी तातडीनं घटनास्थळी भेट दिली. सरकारकडून संपूर्ण मदतीचं आश्वासन सुद्धा त्यांनी दिलं. पाणीपेक्षा सकाळपासून आपलं मुंबई फायर ब्रिगेड असेल, मुंबई पोलीस आणि महानगरपालिका इथे कूलिंग ऑपरेशन्स आपण बघितलं असेल. आग विझलेली आहे आणि कूलिंग ऑपरेशन झालेले आहेत. सगळे सुखरूपपणे जे आपले जवान आहेत ते आलेले आहेत. महत्त्वाची गोष्ट हीच आहे की सकाळच्या मला वाटतं पहाटेला आपण बघितलं असेल, आग जेव्हा लागली शॉर्ट सर्किटमुळे लागली असं प्राइम ऑफिसर कळत आहे. तरी देखील त्या फ्लॅटमध्ये डॅमेज एवढं झाल्यानंतर थोडी अजून चौकशी करणं गरजेचं आहे. जे काही हॉस्पिटलमध्ये आहेत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत आणि अर्थात आता मी बाजूला पण जाईन. ही जी बिल्डिंग आपण इव्हॅक्युएट केली त्यांना थोडं भेटून त्यांना थोडं एक सोबत आहोत हे महत्त्वाचं आहे त्यांना सांगणं आणि जे काही गरजेचं आहे ते करू. आमचे प्रतिनिधी विशाल पाटील आपल्या सोबत आहेत. विशाल, भयंकर अशी ही आग होती. सुरुवातीला एका घरात आग होती तेव्हा एवढी कल्पना नाही आली की 6 जणांचा मृत्यू होईल, इतकी भीषण ही परिस्थिती असेल. पण आज आता या सगळ्या प्रकरणाची चौकशी होईल म्हणून समिती सुद्धा स्थापन केली आहे. काय सांगाल तुम्ही अधिक? सुवर्णा, ही दुर्घटना अत्यंत भयानक अशी होती, कारण का याचा अंदाज जो आहे तो कोणालाच आला नव्हता. थेट वरच्या 19व्या मजल्यापर्यंत ही आग जी आहे ती जाऊन पोचली होती. 6 जणांचा याच्यामध्ये दुर्दैवाने मृत्यू झालेला आहे व जखमींवरती उपचार सुरू आहेत. याबाबतीत आता ह्या संपूर्ण आगी प्रकरणाबाबत एक चौकशी समिती जी आहे ती स्थापन करण्यात आलेली आहे आणि त्याचा अहवाल 15 दिवसात सादर करण्यात येणार आहे. सद्यस्थितीला ही इमारत पूर्णपणे आता सील करण्यात आलेली आहे. जे या इमारतीमध्ये रहिवासी आहेत, कमला बिल्डिंगमधील जे रहिवासी आहेत ते आता वेगवेगळ्या स्वतःच्या नातेवाईकांकडे गेले आपल्याला पाहायला मिळतात. सद्यस्थितीला या इमारतीमध्ये अग्निशमन दलाची एक टीम
अद्यापही थांबलेली आहे आणि महानगरपालिकेचे काही अधिकारी जे आहेत हे या इमारतीमध्ये थांबलेले आहेत. मात्र कालची आपण दुर्घटना आणि कालची जर संपूर्ण या प्रकरणाची पार्श्वभूमी पाहायला गेलं तर एक तारंबळ उडालेली आपल्याला पाहायला मिळाली होती. अग्निशमन दलाला सुद्धा या ठिकाणी जाताना अडचणींचा सामना करावा लागला होता. अत्यंत दाटीवाटीचा असा जरी परिसर हा नसला तरी रस्ता जो आहे हा अरुंद असल्याकारणानं अग्निशमन दलाला जे आहेत ह्या अडचणींचा सामना करावा लागला. या संपूर्ण प्रकरणाबाबत आता चौकशी समिती जी आहे ह्या संपूर्ण प्रकरणाचा शोध घेणार आहे. नेमकी आग कोणत्या फ्लोअरला लागली होती आणि ती कशा प्रकारे वरपर्यंत जाऊन पोहोचली याची सुद्धा माहिती जी आहे ती या अहवालात देण्यात येणार आहे. मात्र जी दुर्घटना घडलेली आहे ही अत्यंत दुर्दैवी आहे. जे जखमी आहेत त्यांच्यावरती आता उपचार सुरू आहेत. सुवर्णा, नक्की धन्यवाद विशाल, आपण माहिती दिल्याबद्दल. मुंबईमध्ये आगीच्या घटना वारंवार घडत आहेत, पण फायर ऑडिटबाबत मुंबई महापालिका आणि अग्निशमन दल गंभीर नसल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगलींनी केला. मुंबईतल्या ज्या इमारतींचं फायर ऑडिट झालंय त्याबाबत त्यांनी 32 महिन्यांपूर्वी माहितीच्या अधिकाऱ्याखाली माहिती मागवली होती. मात्र ही माहिती देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप गलगलींनी केलाय. याबाबत त्यांनी यापूर्वीच महापालिका आयुक्त आणि संबंधित अधिकाऱ्यांचं लक्ष वेधलेलं होतं. मुंबई में आग जलने की घटनाओं में वृद्धि हो रही है, लेकिन जो मुंबई फायर ब्रिगेड है वह फायर सेफ्टी को लेकर आज भी उतना गंभीर नहीं है. सूचना के अधिकार के तहत जब हमने जानकारी मांगी थी कि जो फायर ऑडिट हुए बिल्डिंगों की संख्या, जिन लोगों ने फायर ऑडिट नहीं किया उसकी संख्या, लेकिन मुंबई फायर ब्रिगेड ने हमें जानकारी देने से इनकार किया. कहीं ना कहीं तो इस पूरे मामले को लेकर हमने महानगर पालिका आयुक्तों को भी चिट्ठी लिखी कि इस तरह की जानकारी को आपको वेबसाइट पर अपलोड करनी चाहिए ताकि लोगों को भी पता चलेगा कि किसने फायर ऑडिट किया या नहीं किया.